नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट भूषण लाड सर, जे 2008 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांची कामं चालू आहेत. इंटिरियर डिझायनिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांची कामं चालू आहेत. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्ते. तर आपण गप्पांची सुरुवात अशी करूया, ते अगदी तुमच्या लहानपणापासून, म्हणजे शालेय शिक्षणापासून, की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, किंवा आर्किटेक्ट बनण्यासाठी असं तुम्हाला काय वाटलं की आपण या क्षेत्रात जावं असं, तर तो प्रवास कसा होता, सगळा शैक्षणिक प्रवास? शैक्षणिक प्रवास सांगायचं तर माझी एक जिल्हा परिषद शिक्षिका होती आणि नाशिक जिल्ह्यात गंभीरवाडी म्हणून एक छोटस गाव आहे. तर तिथे पहिली ते चौथी माझं प्राथमिक शिक्षण एकदा छोट्या गावात झालंय. त्यानंतर येवला येथे माझं चौथी ते 12वी पुढे तिथे शिक्षण झालं, जनता विद्यालय येवला. आणि त्यानंतर मी PRCA म्हणजे प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लोणी इथे आर्किटेक्चरची डिग्री घेतली. आता आर्किटेक्चर काय झालं, तर आर्किटेक्चर होण्यामागचं होतं की पहिल्यापासून मला क्रिएटिव्हिटीची आवड आहे, म्हणजे ड्रॉइंग, पेंटिंग हे लहानपणापासून मी क्रिएशन करत होतो. त्याचे इंटरमिजिएट, एलिमेंटरी अशा एक्झाम्स पण दिल्या, ग्रेड एक्झाम्स मी क्लिअर केल्या, अगदी उत्तमरित्या A ग्रेड मध्ये मी ते क्लिअर्स केल्या. पण मला माझी क्रिएटिव्हिटी कुठेतरी एका फोटो फ्रेमवर किंवा एका बांधून नव्हती ठेवायची, किंवा ती 4 भिंतीत नव्हती ठेवायची. कारण आपण एक फोटो फ्रेम किंवा एखादं स्कल्पचर ठेवतो तर ते कुठेतरी कोणाच्या तरी घरी किंवा हॉटेल्सला वगैरे ते एका भिंतीवर ते टांगलं जातं. तर मला ते क्रिएशन होतं, माझं क्रिएशन हे सगळ्या लोकांनी बघायला पाहिजे. आणि मग ते मी विचार केला की आपण असं काय करू शकतो किंवा कुठलं क्षेत्र निवडावं की हे आपण हे. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण बिल्डिंग हे सुद्धा एक स्कल्पचर आहे. कुठल्याही बिल्डिंगला तुम्ही एक स्कल्पचर प्रमाणे जर ट्रीट केलं तर त्याप्रमाणे तू डेकोरेट करू शकतो. हे स्वतःचा माझा एक डिसिजन झाला आणि त्यामुळे मी ठरवलं की मला क्रिएटिव्हिटी जर करायची तर मग मी आर्किटेक्चर क्षेत्र निवडलं, जिथे माझ्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळेल आणि मी ती बिल्डिंग एक स्कल्पचर सारखं लोकांच्या समोर मांडू पण शकेल. तर त्यामुळे मी आर्किटेक्चर क्षेत्र निवडलं. बरोबर. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरं तर एक वेगळा स्ट्रगल असतो एक आर्किटेक्ट म्हणून, ते म्हणजे आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव यावा यासाठी, आणि तो तुम्ही कुठं केलात, आणि त्याच्यानंतर जो स्वतः इंडिव्हिज्युअलरित्या पहिला प्रोजेक्ट केलात, तर तो प्रोजेक्ट कसा होता, त्याचा अनुभव कसा होता? त्याच्यानंतर प्रॅक्टिस म्हणजे मला ना इंडियन ट्रॅडिशन मध्ये खूप आवड आहे, जी इंडियन हेरिटेज आहे त्याची खूप आवड आहे. तर त्यामुळे गोव्यात आर्किटेक्ट केतक नाचनोलकर आहेत, ते 2006 मध्ये ही इज ओनली वन कन्झर्वेशन आर्किटेक्ट इन गोवा. तर त्यांच्याकडे मी कन्झर्वेशन आणि बिल्डिंग प्रिझर्वेशन हे शिकण्यासाठी गेलो. तिथे मी 2 वर्ष त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतली, जिथे आम्ही वेगवेगळे फोर्ट, म्युझियम जे आहेत, ओल्ड मॅन्शन्स आहेत, ओल्ड फोर्ट्स आहेत, चर्चेस आहेत, यांचं रिस्टोरेशन कसं करायचं, त्याचं प्रिझर्वेशन करायचं हे घेतलंय. त्यानंतर मॉडर्निझम शिकायला मी मुंबईमध्ये गेलो आणि पुण्यात गेलो. तिथे मी मॉडर्न टेक्नॉलॉजी, कंटेम्पररी काय आहेत हे आर्किटेक्चर आणि इंटेरियर स्टडी करण्यासाठी मी पुण्यात एज्युकेशन घेतलं. त्यानंतर 6 महिने मी FTI पुणे म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ पुणेमध्ये सेट डिझायनर म्हणजे आर्ट डिरेक्टर हा कोर्स कम्प्लीट केला. आणि त्यानंतर मग मी प्रॅक्टिस सुरू केली. पण ती प्रॅक्टिस सुरू करताना मला माझ्या रूट लेवलला एक करायचं होतं, कारण येवला हे छोटंसं टाउन आहे. पण मी म्हटलं माझ्या होम टाउन पासून मी सुरू करणार, कारण तिथे आपण प्रॅक्टिस सुरू करूया, कारण शहरात तर आहे पण तुम्ही रूट लेवललाही अशा बिल्डिंग क्रिएट करू शकतात. मग तो जॉब मला एक थोडं चॅलेंजिंग होता, कारण मी जेव्हा 2008 ला येवल्यात गेलो, तिथे प्रॅक्टिस सुरू केली, तर तिथे आर्किटेक्ट ही संकल्पना लोकांना माहित नव्हतं. ते कॉन्ट्रॅक्टर किंवा असं समजायचे आर्किटेक्टला. तर मला तिथे तो स्ट्रगल झाला किंवा त्यांना आर्किटेक्ट समजवण्यासाठी खूप वेळ गेला की आर्किटेक्ट म्हणजे काय, तिथे काम करणं, कारण आर्किटेक्टचा त्या लोकांना माहित नव्हता. आणि मग तिथे मला ते सुरुवातीला चॅलेंजिंग गेलं ते काम करताना. पण माझं मी ठाम होतो की नाही, मला रूट लेवल पासून सुरू करून पुढे जायचं. बरोबर. आणि मग तुमचा प्रवास सगळा सुरू झालाय करताना. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, बिंग आर्किटेक्ट, प्लॅन या स्टेजचं काय महत्व आहे आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? प्लॅन हा इम्पॉर्टंट आहे, कारण पहिले जेव्हा आम्ही प्रोजेक्ट कुठलाही घेतो ना, तर फर्स्ट असतो की क्लायंट्स नीड काय आहेत, मी कोणासाठी ते घर बनवतोय किंवा मी तो प्लॅन कोणासाठी आहे, त्याचं प्रोफेशन काय, म्हणजे तो डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, की एक टीचर आहे, की फार्मर आहे, त्याची लाईफस्टाईल कशी आहे आणि त्याच्या नीड्स काय आहे, पहिले हे आम्ही अंडरस्टँड करतो त्या प्लॅननुसार. सेकंड थिंग, सराउंडिंग काय आहे,
त्याचं ऍटमॉस्फिअर कसं आहे, आपण कुठल्या एरियासाठी ते डिझाईन करतो आहे, आणि त्यानंतर त्याचं ऍटमॉस्फिअर काय, म्हणजे तिथे वेदर कंडिशन कशा आहेत, रेनफॉल कसा आहेत, किंवा टेम्परेचर काय होत आहे, हा मी प्लॅनिंग ऍक्सेप्ट करताना, प्लॅनिंग बनवताना, डिझाईनिंग करताना हा पूर्ण ऍटमॉस्फिअरचा म्हणजे ज्याला म्हणतो आपण एन्व्हायरमेंटलचा स्टडी करतो. आणि क्लायंटचे काय फंक्शन आहे, प्लस समजा एखादं घर करतोय तर त्या क्लायंटचे किती फॅमिली मेंबर आहेत, ते फॅमिली मेंबर मध्ये प्रत्येकाच्या लाईक डिसलाईक काय आहेत, त्यांच्या घरामध्ये की म्हणजे एजेड पर्सन आहे की वृद्ध आहे, किती वयापर्यंत आहे, लहान मुलं आहेत का, मग त्यानुसार ते प्लॅनिंग कसं केलं जातं. आणि प्लॅनिंग करताना पहिले आम्ही प्रेफर देतो फंक्शनला, म्हणजे फंक्शन, देन कम्फर्ट आणि देन अस्थेटिक, आमचा क्रायटेरिया करून आम्ही प्लॅनिंग मध्ये जात असतो. बरोबर बरोबर. आणि दुसरं रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये काम करताना बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की म्हणजे आता तुम्ही आता क्रिएटिव्हिटी बद्दल बोलला, कम्फर्ट बद्दल बोलला, पण मग जेव्हा बजेटवर तो विषय येतो तेव्हा मग परत हे थोडंसं मागे घेऊन पुन्हा ते ऍडजस्ट करावं लागतं. तर अशा वेळेला मग क्वालिटी पण राखायची आहे, बजेट पण मेंटेन करायचे, क्रिएटिव्हिटी पण करायची आहे, मग या सगळ्याचा बॅलन्स आउट तुम्ही कसा करता? येस, हा बॅलन्स किंवा हे बरेचसे प्रश्न होतात, हा बॅलन्स इम्पॉर्टंट आहे. कारण तो आम्ही काय करतो, फर्स्ट डे जेव्हा वर्किंग स्टार्ट करणार, जेव्हा प्लॅनिंगच आम्ही स्टार्ट करणार, त्यावेळेस आम्ही क्लायंटला विचारतो तुमचं बजेट काय आहे, आणि त्यानुसार फर्स्ट डे आम्ही ते बजेट आहे ना डिवाइड करतो की तुम्ही तुमचं कन्स्ट्रक्शनला किती कॉस्ट होईल, तुमची इंटेरियर कॉस्ट किती होईल, तुम्ही लँडस्केपिंग करणार आहे त्याची कॉस्ट आम्ही बायफर्गेट करतो, आणि तुम्ही लो बजेटमध्ये चांगलं घर डिझाईन करू शकतात. तर तसं आम्ही प्लॅनिंग केलं जातं प्रत्येक फेजेसनुसार की आपण कुठे ते क्लायंटच्या बजेटनुसार आपण त्यांना त्याच्यातलं काय बेस देऊ शकतो, आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो त्यामध्ये. नक्कीच. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे जेणेकरून एक सर्वांगीण विकास आपण नाशिकचा करू शकतो? मेजरली फर्स्ट आहे ना की फॉर नाशिक सिटी की नाशिक डिस्ट्रिक्ट, नाशिक फर्स्टली रोड, कारण जर ट्रान्सपोर्टेशन प्रॉपर असेल ना, रोड डेव्हलपमेंट इज इम्पॉर्टंट. कारण आताच मी येऊन आलो आणि मी बघितली रोडची जी कंडिशन आहेत, तर त्यामुळे रोड जर आले म्हणजे कनेक्टिव्हिटी फास्ट करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, अजून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं गरजेचं आहे की इंडस्ट्रियलिस्ट अजून जे आहेत ते येणं नाशिक सिटीमध्ये गरजेचं आहे. अँड सम ब्युटिफिकेशन, जे लॅक ऑफ आम्ही बघतोय की जे ट्रॅफिक कंट्रोल नाहीये आणि जे ट्रॅफिक आयलंड्स आहे तिथे अजून ब्युटिफिकेशन ऍड ऑन करण्याचं ऍज अ आर्किटेक्चर मला वाटतं की ब्युटिफिकेशन आपण ऍड ऑन केलं पाहिजे. आणि थर्ड मेजरली लँडस्केपिंगवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण आता कुंभमेळा येणार आहेत, तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की लँडस्केपिंग कडे पण, की जे आता आपण बघतोय की जे कार्बन डायऑक्साईड वाढत आहे, पोल्युशन खूप वाढतंय, नाशिकमध्ये ट्रॅफिक होत आहे, तर त्याच्यामुळे आपण जे ट्रॅफिक आयलंड्स किंवा जे ब्रिजेस करतोय, फ्लावर्स होत आहेत, तर तिथे आपण ग्रीनरी कशी ऍड करू शकतो याच्यावरती भर दिला पाहिजे. बरं, पण मग हे सगळं करण्यासाठी आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? त्यांनी काहीतरी समजे आता जसे एन्व्हायरमेंटल प्लॅनर आहेत, काही आर्किटेक्ट्स आहेत, त्यांना हायर करून, अशी टेक्निकल टीम हायर करून एक कमिटी बनवून त्यांच्याकडनं गाईडलाईन करून हे घेतलं तर बेटर होईल असं. बरोबर बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील वापरण्याची वेळ येते किंवा निवडण्याची वेळ येते तर तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग स्टील निवडता? स्टील बघताना एक डक्टॅलिटी आहे का त्याच्यामध्ये, दिस इज मेन स्ट्रेंथन आणि करोजन रेजिस्टंट, आणि त्यामध्ये आम्ही घेतो की FE 500 और 500D किंवा 550D. बरोबर, दिस इज इम्पॉर्टंट फॉर द स्टील, म्हणजे जे RCC वर्क करतो, आणि करोजन इज अ मेन फॅक्टर. समजा आता ते मुंबईत असेल तर आम्ही तसं घेतो की करोजन रेजिस्टंट नाहीये, जिथे सी शोर आहे हे डिझाईन करताना तो मेजरली आम्ही करोजनचा विचार करतो मॅक्झिमम. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरलाय का कधी कुठला? येस, माझ्या काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जे येवल्यामध्ये होत आहे तिथे आम्ही युज करतोय. मग कसा आहे आयकॉनचा अनुभव इन टर्म्स? येस, इट्स अ परफेक्ट. त्याचं जे TMT आहे तुमचं, दॅट इज परफेक्ट. म्हणजे मी जे आता पॅरामीटर सांगितले किंवा FE 500 आहे, TMT आहे, प्लस जे म्हटलं मी डक्टेबिलिटी आहे, स्ट्रेंथ आहे, तर त्या गोष्टी मला तिथे जाणवल्यात त्याच्यामध्ये. आतापर्यंत काम केल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो, जो कायम आठवणीत राहील आणि त्याच्यात काहीतरी वेगळे पण होतं? म्हणजे आता सांगायचं की बरेच प्रोजेक्ट केलेत, पण एक जस्ट साजिरं म्हणून मी आता एक घर केलं आणि त्याचं नाव साजिरं दिलं कारण तो एक क्यूट प्रोजेक्ट आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी लो बजेट आणि स्मॉल स्केल प्रोजेक्ट आहे, पण तो घर असा मी क्यूट बनवलाय. आणि तिथे गेल्यानंतर ते एक टीचर पण आहे आणि शेतकरी पण आहे, आणि त्यांच्यासाठी आम्ही तो प्रोजेक्ट बनवला, कारण तिथे गेल्यावर मला ना सुकून मिळतं.
मग तो टार्गेट ते होतं की आजूबाजूला शेती होती आणि त्याच्यात ते घर केलंय आणि तो मी फक्त एक क्यूब बनवला. इट्स लाईक अ क्यूब आणि त्याला एक्सपोज आम्ही ब्रिक वर्क केलंय सराउंडिंगनी आणि पूर्ण नॅचरल जसलमेर मार्बल वापरलाय. फ्लोर इज अ नॅचरल स्टोन आणि एक इंडियन पेक्षा म्हणता येईल महाराष्ट्रीयन ट्रॅडिशन मी त्याच्यात दिलेलं आहे पूर्ण. आणि त्याला एक क्यूट आहे, ते घर बघितल्यानंतर लोक थांबतात. एक छोट्या याला एक क्यूटनेस दिले, गोंडस बाळ जसं असतं ना तसं त्या प्रोजेक्टला मी ट्रीट केलं होतं, म्हणून त्याचं नाव आम्ही दिले साजिरा. वा वा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन आर्किटेक्ट येतात, फ्रेशर्स येतात, तर त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्या सगळ्यांनी सल्ला हे देईल की तुम्ही इंडियन ऍटमॉस्फिअरचा विचार करा. कारण आज काय होतंय की सगळं ग्लेझिंग कडे चाललंय. कुठली बिल्डिंग ज्यावेळेस बनवताय ना त्यांना ग्लासी लुक हवाय, शायनी लुक हवाय, तर तसं नका करू. हे वेस्टर्न कल्चर आहे ग्लासी जे आहेत ते, कारण त्यांचं ऍटमॉस्फिअर तसं तिथे सनलाईट नाहीये, डे लाईट कमी आहे म्हणून ते ग्लास वापरतात. आपलं इंडियन वेदर कंडिशनचा स्टडी करा की आता टेम्परेचर जे 46-40 अबोव्ह 7 जात आहे, तुम्ही वॉल कशा कॅव्हिटी वॉल क्रिएट करा. तुमच्याकडे ग्लासचा यूज नकोय, तुम्हाला वॉल हे करायला, कारण तुमच्याकडे आता टेम्परेचर हाय आहे, तर तुम्ही ऍटमॉस्फिअरचा विचार करूनच बिल्डिंग डिझायनिंग करा. त्यामुळे काय होईल की जे पोल्युशन आहे म्हणजे तुम्हाला एसीचा यूज कमी होईल. तुम्ही नॅचरली बिल्डिंग कशी कूल ठेवू शकतात किंवा एनर्जी कशी करतात, तर हे माझं गाईडलाईन असेल टीमला. आणि त्यानंतर तुम्ही एस्थेटिकचा विचार करा. त्यामध्ये सो ते आर्किटेक्ट भूषण लाड सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा फरक फार महत्वाचा आहे आर्किटेक्ट म्हणून, क्रिएटिव्हिटी मधला पण, कम्फर्ट मधला पण. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगली यशस्वी वाटचाल करू शकाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.